आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील तालुक्यांबद्दल माहिती मिळवणार आहोत. तर इथे तुम्हाला जो मॅप दिसतोय एकंदरीत हा पूर्ण मॅप पुण्याचा आहे. पुणे कुठे आहे महाराष्ट्रात या सेंटर पॉइंटला पुणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील एकूण किती तालुके आहेत ना त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळवणार आहोत. तर जो सेंट्रली पोर्शन दिसतोय ना हा पूर्णतः पुणे सिटी आहे, जो की सेंट्रल पोर्शन आहे. तर इथे तुम्हाला पुण्याच्या शेजारी इथे हवेली म्हणून दिसत असेल, राइट? त्याच्यानंतर वरती खेड म्हणून तालुका आहे. इकडे मावळ म्हणून तालुका आहे. इकडे मुळशी म्हणून तालुका आहे. इकडे वेल्हे म्हणून तालुका आहे. इकडे भोर म्हणून एक तालुका आहे. इकडे पुरंदर म्हणून एक तालुका आहे. बारामती एक तालुका आहे. दौंड हा एक तालुका आहे. इंदापूर हा एक तालुका आहे. शिरूर हा एक तालुका आहे. आंबेगाव हा एक तालुका आहे आणि जुन्नर हा एक तालुका आहे. तर तात्पर्य असं की पुण्याला लागून किती तालुके आहेत? आता ही पुणे सिटी आहे. तिथं हवेली, मुळशी, मावळ, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, वेल्हे हा हवेलीला लागून आहे, सॉरी. तर पुणे सिटीला लागून किती आहेत? पुणे सिटीला लागून इथे जवळपास तुम्हाला 3 ते 4 तालुके दिसतायत. एक तर ही पुणे सिटी आहे गाईज आणि ह्या पुणे सिटीला शिरूर जवळ आहे, खेड जवळ आहे, मावळ जवळ आहे आणि मुळशी जवळ आहे आणि हवेली हा त्याचा एक. तर असे एकूण 5 तालुके दिसतायत. फक्त मॅप लक्षात ठेवा, की एकंदरीत पुण्याचा नकाशा कसा आहे ना, हे तुम्हाला या मॅपवरूनच कळेल. पुणे ते जुन्नरचं अंतर कसं आहे? पुण्यावरनं खेड, खेडवरनं आंबेगाव, खेड, मुळशी, मावळ. तर हवेली. आता पुण्याच्या प्रश्न परीक्षेत येतो, की पुण्याच्या जवळील तालुके सांगा. तर मग तुम्हाला अ, ही गोष्ट कळायला पाहिजे, की पुण्याच्या जवळ कोणकोणते तालुके येतात. एकंदरीत जर पुण्याचा तुम्ही मॅप बघितला, तर मॅपनुसार जर तुम्ही काढताय, तर मॅप बघितलं तर सेंट्रली पुणे आणि पुण्याच्या इकडे शिरूर आहे आणि वरती खेड आहे. या साईडला मावळ आहे. इथे मुळशी आहे आणि इथे हवेली आहे. म्हणजे हे 5 तालुके पुण्याच्या अवतीभोवती आहेत. हे तुम्हाला लक्षात येतं. परीक्षेत असेच प्रश्न येतात, की इंदापूर तालुका पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? दिशा विचारली जाऊ शकते किंवा पुण्याच्या अवतीभोवती असलेल्या तालुक्यांची लिस्ट सांगा किंवा इथं पुण्याच्या अवतीभोवती असलेल्या तालुक्यामध्ये शिरूर, खेड, त्याच्यानंतर मावळ आणि इंदापूर असं ऑप्शन दिलं जातं. तर खाली मग तुम्हाला कळलं पाहिजे, की इंदापूर हा तालुका पुण्यापासून दूर आहे, पण तो पुण्याचा तालुका आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओत बस एवढंच. पुण्याच्या मॅपबद्दल मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय, की पुण्यामध्ये किती तालुके येतात. आता आपण परत एकदा लिस्टिंग बघूया. पुणे सिटी, हवेली, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर. हे सर्व तालुके हे पुण्याच्या आतमध्ये येतात.